आबा दानवे हे तुमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनीच हे घडवलेलं आहे असा पण त्यांनी आरोप केलेला आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं की यामध्ये पक्षाचा कोणताही संबंध नाही. मी ऑलरेडी पक्षाच्या पहिले मी धनगर समाजाचा एक भूमिपुत्र आहे आणि मी चळवळीत काम करणारा व्यक्ती आहे. यामध्ये आमची आमची लढाई ही वैचारिक आहे, विचारांची लढाई आहे आमची. याच्यामध्ये पक्षाचा कोणताही संबंध नाही. धनगर समाज तुम्ही म्हणता आता दीपक बोराडे यांच्या पाठीशी नाही, काय कारण बरं असं काय झालं? कारणच आहे ना, कारण तुम्हाला तुमच्या धनगर एसटी आरक्षणासाठी तुम्हाला समाजाला प्रमाणपत्र मिळावं यासाठी तुमच्यापाशी दुसरा उद्देश नाही. कारण तुम्हाला फक्त तुमची स्वतःची मार्केटिंग तुम्हाला जे 24 तारखेला जो मोर्चा घडला त्या मोर्चामध्ये तुम्ही नाही का स्टेजच्या बॅनरवरती अजूनही बघा माझ्यापाशी प्रूफ आहे की त्याच्यावर कोणत्याही महापुरुषाचा किंवा आमच्या अस्तित्मेचा अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो नाहीये. तुमच्या गाड्यावरती तुम्ही स्टिकर टाकून फिरताय आणि त्याच्यावर अहिल्यादेवी होळकरचा फोटो आहे का? तुम्ही मला दाखवा. तुम्हाला परिवार चालतो तुमच्यावरती, तुम्ही त्या स्टेजवरून डायरेक्ट सांगताय तुमच्या समर्थकांना की हमारा नेता कैसा हो, दीपक भाऊ जैसा हो. धनगर समाजांनी तुम्हाला नेता बनवण्यासाठी तिथवरती तुम्हाला किंवा मोर्चा लोक सहभागी झालेले नव्हते. धनगर समाजाच्या भावना होत्या. धनगर समाजाला प्रामाणिक माहित होतं की आपण एकत्र आलो की आपल्याला एसटी आरक्षण मिळेल. पण तुम्ही त्या एसटी आरक्षणाचा तुमच्या डोक्यात दुसरा विषयच नाहीये काही. तुम्हाला फक्त मीडिया आणि तुमची स्वतःची मार्केटिंग तुमच्या डोक्यात फक्त हवा शिरलेली आहे, हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जे आरोप केले की तुम्ही गाडी फोडली, हे आरोप काय? मी तुम्हाला सांगतो की मी ती गाडी फोडलेली नाहीये, मी स्पष्ट करतो तुम्हाला. हे कारण त्यांचंच आहे. त्यांना सध्या पोलीस प्रोटेक्शन लागतंय किंवा त्यांना जे त्यांच्यासाठी त्यांनी केलं, टीआरपी वाढण्यासाठी केलं असेल. कारण त्यांना माहित होतं ना की सध्या आता धनगर समाज त्यांच्या पाठीमागून नाही का सटकलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते केलं असतं. काय सांगाल, तुझ्यावर एका व्यक्तीने आरोप केले की तुम्ही गाडी फोडली एका व्यक्तीची, काय नाव? सर्वप्रथम आज श्रीमंत योगी यशवंतरावजी होळकर यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो. व जो काल झालेली घटना, ज्या दीपक बोराडेंनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे की मी त्यांची गाडी फोडली म्हणून, हे आरोप बिनबुडाचे आहे. तुम्ही सिद्ध करून दाखवा. माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही हे आरोप सिद्ध करून दाखवा, तेव्हा मला आरोपी ठरवा. पण ठीक आहे, आरोपी ठरवण्याचं कारण काय? तुम्ही समाजात दिशाभूल करताय 100%. जो 24 तारखेला धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा झाला व जे 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जी उपोषणाची तयारी झालेली होती, त्या लढ्यामध्ये मी कायम सोबत होतो. पण तुम्ही जेव्हा धनगर समाजाचे पहिले तुम्ही एसटी आरक्षण हा मोर्चाचा जो संदर्भ होता, जे उद्देश होतं की धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाले पाहिजे, तुमची पहिली प्रामाणिक भूमिका होती. नंतर जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटिंग मध्ये उतरले, जेव्हा तुम्हाला समाजाने वरती लो फोकस केला, त्यानंतर तुम्ही स्वतः डायरेक्ट तुमच्या नजरेतून म्हणा, तुमच्या शब्दातून म्हणा, लगेच लक्षात यायला लागलं की तुम्हाला कोणत्यातरी पक्षाचा वास येतोय.